संयुक्त सभा होते, ज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. उद्धव साहेब ठाकरे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रभूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलोत्तर राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. स्वर्गीय धर्मवीर आनंदीकर साहेबांच्या देखील पुतळ्याला आपण हार अर्पण करतो. अमर लढ्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचं आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलाय दोन्ही ठाकरेंनी आणि त्यांच्या बाजूला प्रतिमा आहे ती म्हणजे धर्मवीर आनंद दिघेंची. आनंद दिघेंच्या पुतळ्याला सुद्धा पुष्पहार अर्पण केलाय राज ठाकरे यांनी की त्यांनी उद्धव साहेबांचा सन्मान करायचा आहे. मनसे नेते अविनाश जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उद्धव साहेबांचा सन्मान करायचा आहे. मी राजन विचारे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्मान करायचा आहे. केदारजी दिघे आपणास विनंती आहे की आपण खासदार सन्माननीय संजयजी राऊत साहेब यांचा सन्मान करायचा आहे. पक्ष आपला ठाकरे, रक्त आपुले ठाकरे. यानंतर मी शिवसेनेची मुलुकतोफ आदरणीय संजयजी राऊत साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण मार्गदर्शन करायचं आहे. तर दोन्ही ठाकरे हे आता ठाण्यात पोहोचलेले आहेत सभेच्या ठिकाणी आणि थोड्याच वेळात दोन्ही ठाकरेंच्या भाषणाला देखील सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, त्या बाजूलाच धर्मवीर आनंद दिघे यांची देखील प्रतिमा ठेवण्यात आलेली होती, त्याला देखील पुष्पहार अर्पण केलेला आहे राज ठाकरे यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी. आणि आता थोड्याच वेळात दोन्ही ठाकरेंच्या भाषणाला देखील सुरुवात होईल. तर दुसरीकडे शिवाजी पार्कमध्ये महायुतीची सभा होते आहे, तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचले आहेत. त्यामुळे एकीकडे ठाणे जो की एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, कारण त्यांचा तो मतदारसंघ आहे, त्यांचं ते प्रभाव क्षेत्र आहे आणि त्यांचं राजकारण देखील तिथे सुरू झालं, वाढलं. नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे